उत्सव मंडळावरती आधारित एक नवा पॉडकास्ट जिचं नाव आहे धगधगती मुंबई प्रेझेंट्स महाराष्ट्राचा गणेश उत्सव। तर मित्रांनो, या पहिल्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज कोपर घराण्याच्या इच्छापूर्ती या मंडळात आलो आहे आणि आपल्याबरोबर आहेत कोपर घराण्याच्या इच्छापूर्तीचे अध्यक्ष ऋषिकेश पालवे सर। तर नमस्कार सर। नमस्कार। आपल्या मंडळाचं संपूर्ण नाव काय? तर मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ हे आपल्या मंडळाचं नाव। कोपर खेरण्याचा इच्छापूर्ती ह्या नावाने आपण नावारूपा लावलं। ओके, आपल्या बाप्पा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर कोपर खेरण्याचा इच्छापूर्ती ह्या नावाने आपण ओळखले जातोय, पण आता बाप्पाची नवीन ओळख म्हणून बाप्पा फुलांचा ह्या नावाने आता आपण नावारूपाला यायला लागलो। आपल्या बाप्पाचं स्वरूप काय? तर आपली ही जी मूर्ती आहे ही पर्यावरण पूरक मूर्ती आहे की जी फुलांपासून बनलेली आहे। तर आपण शाडू मातेची मूर्ती, कागदी लगद्याची मूर्ती, तर आता मागील 2 वर्ष आपण फुलांची मूर्ती बनवतो। तर सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली की आपला बाप्पा कसा घडतो? खूप छान प्रश्न आहे हा। तर आपण शाडू मातीची मूर्ती बनवली, कागदाच्या लगद्याची मूर्ती बनवली। तर आपले मागच्या 2 वर्ष म्हणजे लास्ट इयर आणि दिस इयर आपली ही फुलांपासून मूर्ती बनली। तर ती फुलांपासून मूर्ती बनण्याची प्रोसिजर खूप वेगळी आहे। तर जशी आपली माती असते बारीक बारीक पार्टिकल मिळून, शाडू माती असते, पीओपी असते, तशीच आपली ही फुलांची पावडर असते। फुलांची पावडर कशी आपण एप्रिल महिन्यात जवळपास आता लास्ट इयर आपण दगडूशेठ हलवाई व अष्टविनायक जे देवस्थान आहे त्यांना जी फुलं वाहतो ती फुलं आपण कलेक्ट केली, त्यांचं निर्माल्य कलेक्ट केलं। तर ती आपण मे महिन्यात सुकवली, पूर्ण कडक उन्हात सुकवली, नैसर्गिक पद्धतीने। मग ती आपण त्याची पावडर केली, त्याच्यातला मॉइश्चर कंटेंट निघून गेला, त्यावेळेस आपण त्याची पावडर बनवली। जसं डिंक असतो आपला, डंक असतो, त्याच्यात मसाल्याच्या ह्याच्यात तो कुटतो, तशी आपण त्याच्यात पावडर बनवली। त्याच्यात आपण डिंक आणि काठ्या जो नारळाच्या ह्याच्यापासून बनवतो तो आपण बनवून त्याची एक नैसर्गिक पद्धत बनवतो। एक मेकिंगची व्हिडिओ तुम्ही जे टाकाल त्याच्यात आपण दाखवले की कसं कसं आपण ती मूर्ती घडवतो। मग ते जसे आपण चपाती लाटतो तसे त्या प्रकारे ते लाटून मग सगळ्या त्या मोल्डला लावून आपला बाप्पा तयार होतो। हा जो प्रश्न आहे हा सगळ्यांनाच पडलेला, पण याचं उत्तर आज सगळ्यांपर्यंत पोहोचेलच नक्की। तर आपल्या बाप्पाचं स्वरूप काय यंदाचं? तर यंदाची आपली ही प्रभू श्रीरामांच्या रूपातली मूर्ती आहे। तर याच्यात काही प्रमाणातली फुलं आपण ही अयोध्यावरून मागवली होती, त्याच्यातून आपली ही मूर्ती बनवली। या मूर्तीच्या हातात एक खारुताई आहे। खारुताई म्हटले की आपल्याला लगेच आठवतं खारीचा वाटा। तर आपला पर्यावरणासाठी किंवा आपलं जे मदर अर्थ निसर्ग आहे याच्यासाठी हा आपला खारीचा वाटा, म्हणून ही आपली या वर्षीची मूर्ती या रूपातली आहे। मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकारी यांच्याविषयी काय सांगाल? तर आपल्या मंडळातील कार्यकर्ते हे खरंच खूप हार्डवर्किंग आहे। त्यांच्यामुळेच आज हे मंडळ ज्या नावारूपाला येते किंवा जी प्रगतशील आपली वाटचाल चालली ती खरं तर मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळेच। मंडळातील कार्यकर्ते आपले खूप शिकलेले आहेत। आपली नवीन पिढी पण खरं तर आपल्याकडून एनकरेज होते की बाबा मंडळातले मोठे मुलं शिकलेले आहेत, तर त्यांच्याकडे पण तो प्रवास चाललेला आहे की पहिलं तर शिक्षण, मुलं आपल्या उद्योगधंद्यात पण भरपूर प्रमाणात मंडळातली मुलं हे उद्योगधंद्यात आहे। आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की मंडळ जे चाललंय ते फक्त मुलांच्या देणगीवर, कुठेही आपल्या याच्यात राजकीय हस्तक्षेप नाही, कुठलीही राजकीय पावती नाही, फक्त मुलांच्या स्वबळावर आज आपलं हे मंडळ उभं आहे। तेच हे खरं तर पॉलिटिशियन म्हणजे एक पॉलिटिक्स आणि मंडळाचं एक नातं असतं, तसं आपलं मंडळ नाही। या गोष्टीचा म्हणजे सगळ्याच नवी मुंबईकरांना आनंद आहे। आणि आपल्या बाप्पाचं वैशिष्ट्य काय? तर आपली ही जी मूर्ती आहे ही पर्यावरणपूरक मूर्ती, महाराष्ट्रातील प्रथमच मूर्ती आहे की जी फुलांच्या निर्माल्यापासून बनलेली आहे। पर्यावरणपूरक ही मूर्ती आहे। पण या इको फ्रेंडली गणपती बाप्पाची संकल्पना कशी आहे? ओके, तर 2020 कोविडचा काळ आपल्या सर्वांनाच माहिती आहे। त्यावेळेस आपल्या सर्वांनाच ना एक निसर्गाचं महत्त्व पटायला लागलं। मग तिथून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पण ह्या गोष्टीचा खूप विचार केला की हा कोविडचा काळ आला, याच्यात आपलं निसर्ग, पर्यावरण हे लोकांना खूप जरा जास्त प्रमाणात आवडायला लागलं, कळायला लागलं, महत्त्व कळायला लागलं। तर आपण गणेशोत्सवाच्या मार्फतही कसं समाज प्रबोधन करू शकतो पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल किंवा आपल्या निसर्गाबद्दल, याच्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न सुरू केला। तर आपण 2 वर्ष शाडूची मूर्ती बनवली, एक मूर्ती आपण कागदी लगद्यापासून बनवली व मागील 2 वर्ष म्हणजे लास्ट इयर आणि ह्या वर्षी आपण फुलांच्या निर्माल्यापासून मूर्ती बनवतो। सध्या हाच विषय खूप चर्चेत आहे की फुलांचा बाप्पा म्हणून आपला बाप्पा ओळखला जातो। बरोबर।
ही संकल्पना कशी आहे? तर ही संकल्पना खरे तर मूर्तिकारांची. आपण मूर्तिकारांसोबत चर्चा केली की आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा मंडळाने निर्णय घेतलाय. तर आता तो कसा फुलफिल करायचा, तर त्यात खरं तर आपलं हे श्रेय आपले जे मूर्तिकार आहेत श्री राजन विठ्ठल झाड व त्यांचे चिरंजीव विदिश राजन झाड यांनी आपल्यासमोर एक संकल्पना मांडली की आपण फुलांच्या निर्माल्यापासून मूर्ती बनवू शकतो. त्यांनी एक यशस्वी उपक्रम केला होता 2019 साली कागदी लगद्याचा. मग आपण ती मूर्ती केली, पण अजून नवीन काय करता येईल, तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की फुलांच्या निर्माल्यापासून बनवू शकतो. आपण मूर्तीबद्दल तर जाणून घेतलंय, पण आपल्या मंडळाचे जे उपक्रम आहेत ते कशा पद्धतीने राबवले? तर आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतोय. त्यात आपण मागील वर्षी एक सुंदर संकल्पना राबवली की जे आपल्या मंडळाचे टी शर्ट असतात ते एक टी शर्ट एक झाड. यासाठी आपल्याला योगदान आपले जे युट्यूबर आहेत श्रीमान लेजंड यांचं आपलं सहकार्य लाभलं. तर आपण एक टी शर्ट एक झाड ही संकल्पना केली. जवळपास सुमारे 500पेक्षा जास्त झाडं आपण लावली. ती लावली. त्याच्यानंतर आपण पर्यावरणपूरक ही जी सजावट बघतोय ही मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते आपण ही सजावट केलेली आहे. आणि यावर्षी सांगायला खरं तर मला आनंद होईल की यावर्षी मंडळाच्या मुलांनी ठरवलं की बाबा आपण 500 झाडं तर लावली, तर अजून आपल्याला कसं प्रकारे लावता येतील. तर 1001 बीज मोदक हे जे आहे बीज मोदक, तर हे जे बीज मोदक आहेत तर आपण एका ठिकाणी आपल्याला 1000 झाडं लावता येत नाही. थोडीशी आपण आता सिटीमध्ये राहतो तर जागा अभावी आपण काय केलं, हे बीज मोदक आहे जसे आपण सीड बॉल्स म्हणतो तसे हे बीज मोदक आहे. तुम्ही जर याच्यात खोलून बघितलं तर ही एक माती आहे, याच्यामध्ये एक बी आहे. हे जे बी आहे ह्याच्या आतमधलं जे बी आहे ते एक कमी प्रमाणात कमी पाण्यात जी झाडं उगतात त्याच्यातली ही जी बी आहे ती ह्याच्यात आपण टाकलेली आहे. तर 1001 आपले बीज आपण म्हणजे मुंबईवरून जे आपण गणपती आणला त्यावेळेस जे आपले पोलीस बांधव असतील, BMCचे कर्मचारी असतील किंवा जे फोटोग्राफर्स आहेत जवळपास 1000 आपण बीज मोदक वाटले. तर लोकांचा खूप सुंदर असा प्रतिसाद आपल्याला भेटला त्याच्यातून. तर अजून आपण 500 बीज मोदक ह्या गणेशोत्सवाच्या दरम्यान आपण वाटप करणार आहोत. मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपण होतं, म्हणजे अनेक गोष्टी आपल्या मंडळाच्या माध्यमातून होत आहेत. तर आपले जसे की हेल्थ कॅम्प आपण ऑर्गनाईज करतो, रक्तदान म्हणा, किंवा यावर्षी आपण जे काही गोष्टी महिलांवरचे अत्याचार वगैरे सर्व मुंबईतल्या मंडळाने म्हणा, नवी मुंबईतल्या मंडळाने म्हणा खूप सुंदर असा उपक्रम राबवला. जे काही पोस्टर वगैरे तो एक महिलांच्या सुरक्षिततेबाबत जो त्यांनी मुद्दा उचलला. खरं तर गणेशोत्सव ही जी पद्धत आहे हे कुठेतरी समाज प्रबोधन किंवा कुठेतरी एक संदेश जावा या ह्याच्यात गणेशोत्सव साजरा आता सगळी मंडळं करतात, हे बघून खूप आनंद होतो. थोडक्यातच आपल्या मंडळाचा आपण कार्य अहवाल पाहिला आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळेच प्रेक्षक पाहतात. तर आपल्या मंडळाचा पुढचा विजन काय? तर खरं त्यातले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे निसर्ग संवर्धन, समाज प्रबोधन व अजून निसर्गासाठी खरं तर निसर्गासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. यासाठी आपल्या ह्या मंडळातून व गणेशोत्सवातून आपण असे खूप भविष्यातले आहेत खरं तर येता सांगण्यापेक्षा पुढच्या वर्षी येऊन तुम्ही खरं तर नक्की त्याचा अनुभव घ्या, त्यात तुम्हाला आनंद वाटेल आम्हाला. तर मित्रहो, नक्कीच या कोपरखैरण्याच्या इच्छापूर्ती या मंडळाचा आपण कार्य अहवाल पाहिला. तर त्यांचा अनेक गोष्टी आपल्या मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितल्यात आपल्याला आणि त्यांचा विजन पण त्यांनी सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असा हा पर्यावरणपूर्वक बाप्पा आपला ओळखला जातो. तर धगधगती मुंबईकडून या मंडळाला खूप खूप शुभेच्छा. आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल. तर नक्कीच पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूयात एका नवीन मंडळासोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. थँक्यू.